हॅलो हॅलो चला मॅच स्टार्ट करा जास्त वेळ घेऊ नका फायनल मॅच एनबी धनकवडी पुणे विरोधात चला लवकर उजेड आहे अजूनही चला पटापट खेळा प्लीज सलामीची जोडी जाऊ द्या वडगर विभाग सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होताना सूरज पाटील आणि त्याचबरोबर आब्या विश्वजित मात्रे जीवदानी बामण डोंगरे हा संघ मात्र चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा ग्रामीण गटातून त्याने पराभूत केलं ओम नर्मदेश्वर किरवले टीमला यानंतर मात्र बक्षीस वितरण सोहळा असेल त्या अगोदरचं एक घमासान युद्ध मोठं द्वंद्व युद्ध अर्थातच दोन बलाढ्य संघांमध्ये जो विभाग मधून अर्थातच एरिया वाईज जी टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंट मधून हा संघ फायनल मध्ये पोहोचला श्रेया स्पोर्ट्स वडघर विभाग आणि त्यांच्या विरोधात मात्र एनबी धनकवडी पुणे या दोन संघादरम्यानची ही लढत 24 लाईव्ह इव्हेंट सहर्ष स्वागत सर्व क्रीडा रसिकांचं अंतिम 6 षटक 3-3 ओव्हरची मॅच आहे दीपक पाटील सर जोडले जातात कमेंट्री बॉक्स मध्ये स्वर्गीय राजीव गांधी क्रीडांगण पनवेल सर्वांच्या आवडतीचं हे ठिकाण आजचा सुट्टीचा दिवस जरी नसला तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी तुम्ही मैदानात पाहतायत कारण या मैदानावरती मोठमोठे खेळाडू आता खेळताना दिसणार आहेत या अगोदर आदर्श स्पोर्ट्स पनवेल मेडिटेक रायगड या टीमला पराभूत केलं आणि आता त्यांच्या समोर आहे श्रेया स्पोर्ट्स वडगर सलामीचं पहिलं षटक विक्रांत लेफ्ट हँडेड बॉलर कव्हरच्या वरतून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आय थिंक सूर्या नजबुल दिसतोय तिथे नजबुल पाठलाग करत असताना फेकी करतोय 2 धावा इथे जोडल्या जातात दीपक सर चांगली सुरुवात 3 ओव्हर मध्ये कितपत टार्गेट पाहताय या सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो एक चांगला निर्णय म्हणावा लागेल कारण सध्याच्या घडीला प्रकाश आहे अजूनही मैदानावर आणि याच प्रकाशामध्ये मात्र बॅटिंग करावी आणि याच उद्देशानं इकडे हा निर्णय यावेळेस मात्र अभ्याचा पॅटर्न स्ट्रोक परंतु इकडे मात्र सापडलाय बॅकवर्ड स्क्वेअर लागला त्या ठिकाणी जेल टीपला मिदनं पहिला धक्का लागेल तो वडगर विभागाला विश्वजित मात्र बॅक टू द डगआउट हे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान पोहोचायला हवं 30 तालुक्यातील एक एरिया वडगर त्या विभागातील हे सर्व खेळाडू आणि हे सर्व खेळाडू मगाशी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळाले सुमितचा हा स्ट्रोक पाठीमागे राहुल जोगाडिया पहिली धाव वेगाना सुमित ओळखला जातो रनिंग बिटवीन द विकेट ज्या ठिकाणी सिंगल असेल त्या ठिकाणी डबल घ्यायच्या डबलच्या ट्रिपल घ्यायच्या हे सातत्यानं आजपर्यंत करत आलंय तर आदर्श पनवेल संघामधून सुद्धा खेळताना हेच खेळाडू होते तेच वडगर विभागामधून सुद्धा खेळले ओपन लॉट्स असल्यामुळं हे थोडंसं साधर्म्य तुम्हाला पाहायला मिळेल ओ चव्हाणचा हा चेंडू यावेळेस मात्र स्ट्रेट टू द बॅकवर्ड स्क्वेअरला एक थ्रो चांगला आणि सरळ केतन मात्रेच्या हातामध्ये इकडे परतावा लागेल सुमित दोंगडेला आणखीन एक सफलता मिळत असताना एनबी धनकवडीला सायंकाळचं सत्र आहे आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये फायनलची मॅच चालू आहे स्वर्गीय जुईली तेजस मात्रे स्मरणार्थ जनमन दापोली जनमन बोर्ले पुरस्कृत जय बजरंग मित्र मंडळ संजीवनी मित्र मंडळ सिद्धार्थ 11 जेशन गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी स्वराज एंटरप्राइजेस इसांबे चॅम्प 11 पनवेल स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आयोजित किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2024 एवढं मोठं नाव का कारण 11 दिवसांची स्पर्धा आहे टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि ते रेफर केले जाते तिसरे पंच सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित असतं तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र येतो इट्स अ नो बॉल नो बॉल कॉल आहे परंतु रनआउटची विकेट आहे आकाश तारेकर मैदानात परतलाय नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा रिव्ह्यू घेतला होता आणि त्या कारणास्तव तिसऱ्या अंपायरने इथे निर्णय दिला की नो बॉल आहे धावसंख्या 5 आकाश तारेकर आदर्श स्पोर्ट्स कडून मेडिटेक रायगड या टीम कडून देखील खेळत असताना संघर्ष केला होता आकाशने आता प्रथम फलंदाजी आहे पाहूया काही चर्चा होत असताना यस ती जी शंका होती केतनची ती मात्र इथे निरसत केली जाते
तिचं निरसन केलं जात आहे पंचांकडून. 2 विकेट 5 धाबा. विक्रांत शॉर्ट पिच बॉल कॅप मधून काढलाय बॉल कव्हरच्या दिशेने. बॅकफुट पंच हा आकाश तारेकरची एक वेगळी झलक या फटक्यामध्ये अगदी आपण पाहतोय दीपक सर. नक्कीच, आणि त्यासाठी ओळखला जातो मैदानाच्या चौफेर तुम्हाला तंत्रशुद्ध फटकेबाजी करताना सातत्यानं आकाश तारेकर हसतागायत आपण पाहिलाय. पहा बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, कव्हर पॉइंट बीट करत बॉल डीपिश कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावा मिळवून दिल्या आणि या चौकारानं टीमची टोटल 9 या आकड्यावर. विक्रांतचा ओव्हर पिच बॉल पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. आक्रमण केलं आकाश तारेकरने. रायगडचा सितारा, रायगडचा नव्हे तर महाराष्ट्राचा सितारा, इंटरनॅशनल टेनिस क्रिकेटपट्टू आकाश तारेकर. मिडल वरचा बॉल अगदी इम्पॅक्टफुल स्ट्राइक राहिला या बॉल वरती. बॉल पाठवला मिड विकेटला षटकार. जावं लागू शकेल आणि अशा वेळेला या येणाऱ्या धावा पहिल्या इनिंग मधल्या हे मोठे स्ट्रोक्स थोडंसं अडचणीचं होऊ शकेल ते दुसऱ्या सत्रामध्ये NB धनकवडी टीमला. आकाशने आक्रमण केलंय. 3 चेंडू 11 वरती तो खेळतोय. आर्यन भोईर आलाय सेकंड ओव्हर मध्ये. आणखी एक वेगवान चेंडू हायवे दिवेचा हा खेळाडू आहे. मिड विकेटला बॉल चाललाय. सूरज आणि आकाश मध्ये कॉलिंग आणि शेवटी एकमेकांना थांबवलंय. अनेकांचे आभार आपण व्यक्त करूया. फायनलची मॅच चालू आहे. प्रेक्षक दर दिवसाला अर्थातच 11 दिवसांमध्ये त्यांनी हजेरी लावली, त्यांचे मनापासून आभार. आताही प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय कारण तेवढा मोठा सामना सध्या मैदानात आहे. चॅम्पियन ठरला ग्रामीण गटातून बामणडोंगरी. पाहूया या खुल्या गटातून कोण मात्र चॅम्पियन ठरेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पोचायचे होते तिथून कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न सूरज पाटीलचा. डीप मधून फिल्डर येतोय. तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र घेतल्या जात आहेत. तगडी बॅटिंग लाईनअप आहे परंतु विजिबिलिटी कितपत षटकं पटापट संपवली जातात आणि त्यानंतर हा जो प्रकाश आहे कितपर्यंत या NB धनकवडी पुणेच्या बाजूने राहतोय. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑनला बॉल पाठवलाय सूरज पाटीलने. त्याचा सूर्यास्त झालाय परंतु हा सूरज मात्र इथे झळकताना दिसतोय. बॉल आलाय सीमारेषा पार. षटकार. जोरदार आक्रमण वडघर विभागाकडून. सूर्य मावळत असताना खरं तर या सूरजची बॅट आता मात्र तळपताना दिसते. अतिशय महत्वाच्या धावा या ठिकाणी जोडत असताना अंतिम टप्प्यामध्ये आणि या 6 धावा नक्कीच महत्वाच्या ठरतील. 25 धावा धावफलकावर आहेत श्रेया स्पोर्ट्स वडघर विभागाच्या. ओपनचं क्रिकेट पाहायला मिळते. अंतिम सामना या स्पर्धेमधला. कदाचित आणखी परंतु इथे उंची गाठले, लांबी नाही. आकाश चिंदारी येतोय. झेल आणि ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. एवढा उंच गेला होता हा चेंडू की समोरचं जे टॉवर आहे हायवेच्या पलीकडचं त्याच लेवलच्या हाईटला कदाचित असावा हा चेंडू. कॅचेस घेणं कठीण काम आहे आणि खरं तर एक्सपेक्ट नाहीये एवढ्या मोठ्या खरं तर खेळाडूंकडून. कारण ज्या खेळाडूंना आज संपूर्ण जण आयडॉल मानतात, बरेचसे चाहता वर्ग आहे या खेळाडूंचा आणि अशा मॅच मध्ये एवढे सोपे झेल सोडणं. चांगला फटका यावेळेस मात्र पूल केलाय. जबरदस्त फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं सूरज पाटीलच्या पॅट मधून येतोय. एक दर्जेदार स्ट्रोक 4 धावांकरता. सायंकाळचं सत्र आहे आणि या सर्व खेळाडूंचा सामना पाहण्यासाठी त्यांचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिकांची गर्दी आहे. नुकताच अगदी आपण तिथे पाहिले की शाळा सुटल्यानंतरचे विद्यार्थी पाहत तिथे उभे आहेत, आनंद घेत आहेत. त्याचबरोबर काही जण नोकरीवरून मात्र इथे दाखल झालेत. काही रिक्षा चालक आहेत, थांबलेत, मॅच पाहतायत. क्रिकेटची प्रचंड आवड आहे त्यांना सर्वांचं स्वागत. पाठलाग केला बॉलचा, कव्हरला मारला फटका सूरजचा. डीप मध्ये फिल्डर आहे. फेक होते फक्त एकच धाव. काय बॅटिंग चालू आहे सध्या श्रेया स्पोर्ट्स वडघर विभागाकडून. आणि पहा हे चित्र क्या बात आहे. हे आपले क्रिकेटर्स आहेत. बॅटला पाय लागला केतन मात्रेने लगेचच बॅटला नमस्कार केला. या गोष्टीमुळे हे खेळाडू खरोखरच प्रत्येकाला आवडतात. हा विनम्रपणा, ही आपुलकी क्रिकेटमधली जी ते असे समजतात की ही जी बॅट आहे ही बॅट नसून हा माझ्या शरीराचा भाग आहे आणि त्यावरती ते तेवढंच नितांत प्रेम करतात. म्हणूनच बॅटला पाय लागला केतन मात्रेचा, लगेचच त्याने मात्र नमस्कार केला बॅटला. हे पहा तेच चित्र. थ्रो घेत असताना अगदी पाय लागला बॅटला आणि हे ठाऊक होतं केतनला, नाराज देखील होता तेव्हाच. लगेचच बॅटला त्याने मात्र नमन केलं. ही आपुलकी, हे प्रेम, हा रिस्पेक्ट बॅट बद्दलचा. आणि म्हणूनच अशा खेळाडूंचा नेहमीच आपल्याला अभिमान वाटतो. आणि उगाचच नाही केतन मात्रेला खरं तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये का डोक्यावर घेतलं जातं, का मोठा
फॅन्स वर्ग, चाहता वर्ग आजच्या घडीला केतन मात्रेनं निर्माण केलाय आणि त्याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. यावेळेस मोठा अनुभव आहे, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलाय. नन्ना मुन्ना जादूगार ज्या नावानं मात्र ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं तो राहुल जोगाडिया. बॉलिंग मार्कवर 32 धावा आहेत सध्याच्या घडीला धावफलकावर. नुसता गोलंदाजही नाही, फिल्डिंग मध्ये अतिशय चतुर क्षेत्ररक्षक. कॅचेस किती अगदी उंच जाऊ देत किंवा बाउंड्री लाईन लगत असू देत, त्याही पेक्षा एक विस्फोटक पिंच हिटर. कधी कधी स्विचिटचे फटके इतके निष्णातपणे तो मारतो, रायटी बॅटर, परंतु स्विचिटचे इतके फटके निष्णात आहेत त्याचे. तोच सध्या राहुल जोगाडिया. सूरज पाटील काय फटका खेचला, व्हाट अ शॉट. समोरच्या दिशेनं अगदी ऑन द टोज बॉल. कदाचित मला असं वाटतं राहुल जोगाडिया लेफ्टी बॉलर आहे, टप्पा पडल्यानंतर वळण घेतला असेल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. राहुल जोगाडिया लेफ्टी बॉलर, टप्पा पडला ऑप्शनच्या बाहेर, तिथून थोडी उसळी घेतली, त्यावरती समोरच्या दिशेनं सेट डाऊन द ग्राउंड. सूरज पाटीलचा तडाखा षटकार. आणखीन एक यावेळेस जास्त उंच गेलाय. अमित नाईक त्या ठिकाणी आहेत आणि सूरज त्याला परतावं लागेल. चांगला स्ट्रोक्स नंतर मात्र तो बाद होत असताना इकडे मात्र मोठा हादरा श्रेया स्पोर्ट्स वडघर विभागाला मात्र बसलाय. सूरज पाटील वाघिवलीवाडा गावचा हा खेळाडू पहा ऑन साइडला मोठा प्रहार करण्याच्या तयारीमध्ये होता, जास्त उंच गेला आणि इकडे विकेट देत असताना महत्वाची विकेट. अमित नाईक त्या ठिकाणी सहजतेनं झेल टिपला. 38 वर 3 सध्याच्या घडीला ही धावसंख्या. मैदानाच्या आतमध्ये पारगावची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आकाश तारेकर आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल मोकल. दोन पारगावचे खेळाडू सध्याच्या घडीला आतमध्ये आहेत. 38 धावा झाल्यात. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक मॅच बनवतील श्रेया स्पोर्ट्स वडघर विभाग. हे राहुल जोगाडियाने फक्त 6 धावा दिल्यात, 3 चेंडू निर्धाव. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ही खूपच किफायतशीर गोलंदाजी राहुल जोगाडिया करून. समोर लेफ्टी बॅटर, हा समोरच्या दिशेने मारलेला फटका अगदी स्क्रीनच्या दिशेने चाललाय बॉल. स्ट्रेट हिट. प्रफुल्ल मोकल ची ताकद या फटक्यावरती. चौकार. प्रचंड ताकद आहे याच्या मनगटामध्ये आणि डावखुरी हाताच्या गोलंदाजाच्या समोर इकडे मात्र प्रमोट करण्यात आलं होतं पारगावचं प्रफुल्ल मोकलला आणि त्यानं मात्र त्याची ताकद, त्याच्यामध्ये असलेली क्षमता, गुणवत्ता दाखवले आणि हा चौकार वसूल केलाय. लास्ट बॉल धीम्या गतीने टाकला होता. फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे, पाठलाग चालू आहे, पोहोचतोय. 2 धावा झाल्यात. आकाश तिसऱ्यासाठी देखील पलटलाय. काय रनिंग आहे आकाशची. हातातून चेंडू निसटला. 3 झाल्या आणि चौथीसाठी देखील आकाश आला होता, परंतु प्रफुल्ल मात्र पोहोचला नाही. शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या. 3 धाव फलक जाऊन पोहोचले ते आता मात्र 45 वरती 45 आणि विजयासाठी 46 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय NB धनकवडी पुणे संघाच्या विरोधात. विनंती एकच आहे, चला वडघर विभाग आपण लगेचच फिल्डिंग सजवून घ्या. 45 झाल्या फर्स्ट इनिंग मध्ये आणि 46चं टार्गेट. 4 विकेट, त्यामध्ये सर्वाधिक योगदान राहिलं सूरज पाटील 21 धावा. सुमित डोंगडे सुरुवात केली परंतु माघारी परतला. आकाश तारेकर शेवटपर्यंत राहिला, युटिलाइज केलं आपल्या इनिंगला. 4 चेंडू 12 आणि प्रफुल्ल मोकल शेवटी आला. 7 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं. 3 ओव्हर 45, 46चं टार्गेट. चला 40+ टीमचे कॅप्टन आपण मंचावर या. त्याचप्रमाणे वरचे ओळे टीम आपण सुद्धा या आणि किरवली टीमचे कॅप्टन आपण या. तर चांगलं टार्गेट सेट करण्यात आले. पहिल्यांदा पाठिंगाणाचा जो निर्णय घेतला तो सत्काराने लावलाय फलंदाजांनी आणि वडघर विभाग. पाहूया या शेवटच्या सामन्यामध्ये बलाढ्य NB धनकवडी टीमला खरं तर धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत. ती दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार याचा चर्चा सध्याच्या घडीला सुरू असताना, परंतु इकडे मोठा उलटफेर पाहायला मिळणार का याची चर्चा एकच चालू आहे आता प्रेक्षकांमध्ये की 45चं टार्गेट जरी भलं मोठं दिसत असलं, सायंकाळचं सत्र आहे, विजिबिलिटी लो आहे अशा कंडिशन्स वेळी, परंतु एक सितारा या टीमकडे, NB धनकवडी या टीमकडे, जो या कंडिशन्स मध्ये देखील गोलंदाजांवरती आक्रमण करू शकतो आणि याची जाणीव अर्थातच विशाल जितेकरच्या टीमला देखील आहे. या श्रेया स्पोर्ट्स वडघरला आहे, त्याचं नाव आहे केतन मात्रे. या मॅच मध्ये उलटफेर करण्याचं काम, या बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करण्याचं काम केतन मात्रे करू शकतो हे ठाऊक आहे. पाहूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने NB धनकवडी पुणे हा संघ करतोय.
सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. रणबीर धनकवडी सिंहाकडून पायकमॅन केतन मात्रे आणि त्याच्या साथीला प्रथमेश मात्रे. पिट्टू वाकणगावचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला फुंडे गावचा खेळाडू. लोकप्रिय जोडी आहे व्यावसायिक जगतामधील आणि 46चा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. चला चेंडू द्यायचे आहेत. हे दोन्ही मात्रे, एका बाजूला प्रथमेश, दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय की केतन. दोन सलामीवीर. 46चं टार्गेट आहे. किंजल स्पोर्ट चषक आदर्श ट्रॉफी. प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणावरती. कोण जिंकणार ही स्पर्धा? 11 दिवसांचं ही स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम अनुभवायला मिळाला याच क्रीडांगणावरती. यानंतर देखील आणखी एक स्पर्धा आहे, परंतु महाराष्ट्रामधील टेनिस क्रिकेटच्या जगतावरती या स्पर्धेचं महत्त्व काही वेगळंच आहे. दरवर्षी ही स्पर्धा तेजस म्हात्रे, विशाल जितेकर आणि त्यांचे सर्व सहकारी घेऊन येतात आणि प्रत्येक संघाची इच्छा असते की ही स्पर्धा जिंकायची. मग ते तालुका आपचे असू दे, ओपन आपचं क्रिकेट असू दे, एरिया वाईज असू दे, ग्रामपंचायत वाईज असू दे, ग्रामीण असू दे, 40+ असू दे, फिमेलचं क्रिकेट असू दे, अनेक स्तरावरचं क्रिकेट, अनेक लॉट्स मधलं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर अनुभवायला मिळते. सलामीवीर मैदानात दाखल झालेत केतन मात्रे आणि प्रथमेश मात्रे. या पाहूया आपण कशा पद्धतीनं पाठलाग होतोय 3 ओव्हरमध्ये 46 धावसंख्येचा, की त्याला अडथळा तयार करेल मुकेश नाईक आणि त्याचा तोफखाना. शेवटचं सत्र या स्पर्धेमधलं. मुकेश नाईक तयार होतोय. पहिलाच बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. कमाल स्ट्रोक पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवलंय केतन मात्रेनं आपल्या स्टाईल मध्ये सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. चौकारानं मात्र दणदणीत सुरुवात झाली. त्यामुळे बॅडलाइट्स असू द्या, विजिबिलिटी लो असू द्या, या खेळाडूंना मात्र त्याचा फरक पडत नाही. कारण या अगोदर सुद्धा अनेक वेळेला ही सिच्युएशन बऱ्याच वेळेला फायनल मध्ये येत असते अनेक स्पर्धांमध्ये. मग आम्हाला रायगड प्रीमियर लीग मधला आकाश तारेकरनं शेवटच्या बॉलवर काढलेला तो सामना जरूर आठवतो. तो स्कूपचा फटका, चौकार. मग नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा एवढं धुकं असताना सुद्धा आकाशनं तो सामना काय काढला होता. म्हणजेच काय तर विजिबिलिटी लो असताना सुद्धा बऱ्याच वेळेला हे खेळाडू खेळतात. मुकेशचा हा बॉल उडवलाय डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह त्याच्या डोक्यावरून ठोकला केतन मात्रेनं. उत्तुंग असा षटकार. त्यामुळे 46 जरी असल्या तरी केतन मात्रे जर दुसऱ्या बाजूला असला तर त्याला मात्र थांबवणं थोडस जड जाते सध्याच्या घडीला. आणि पहिल्या 2 बॉल नंतर 10 धावा धावफलकावर. याच गोष्टीचा उल्लेख सुरुवातीपासून आपण करतो. या बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी एक योद्धा मैदानात आहे रणबीर धनकवडी पुणे संघाकडे. त्याचं नाव केतन मात्रे आणि तो योद्ध्याने आता पलटवार करायला सुरुवात केली. 2 वार केलेत, एक षटकार, एक चौकार, धावसंख्या 10. मुकेशचा हा चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केतन मात्रे पासून, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र दिशाहीन गोलंदाजी. माननीय इराजी मात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत. मुकेशचा हा लोवर फुल टॉस समोर मिडॉनच्या वरतून मारलाय. बॉल लॉंग ऑन मॉडेल लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता येतोय चौकार. दमदार सुरुवात करण्यात आले. पहिल्याच गोलंदाजाला मात्र टार्गेट केलं जात आहे आणि मुकेश नाईक. हा लोवर फुल टॉस होता. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. सोपं गेलं मिडॉनच्या वरतून टोलवणं. आणि धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 15 ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावर. त्यामुळे 46चा चेस करण्यासाठी मात्र कंबर कसले या सेनापतीनं. केतन मात्रे बिग नेम बायकर मॅन, महाराष्ट्राचा 37 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत. ओ यॉर्क होता, त्याला खोदून काढलाय कव्हर्स मध्ये. एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल जात असताना केटीनं त्या ठिकाणी अतोनात प्रयत्न केलेत, बॉलला आतमध्ये ढकललंय, परंतु तोपर्यंत मात्र क्लास रनिंग विकेट म्हणावी लागेल. धावा मिळाल्या त्या या ठिकाणी त्या तब्बल 3 धावा आणि या 3 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 18 वर 18 ऑन बोर्ड. पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केलेत ते या केतन मात्रेनं. 4 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलंय. काय दर्जेदार खेळ संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधुक प्रकाशामध्ये होत असताना मुकेश नाईक. हा चेंडू सुद्धा खोलबट टप्प्याचा, स्ट्रेट टू द मिड ऑन. सूरज पाटीलच्या हातामध्ये चेंडू काढून दिलाय. पिट्टू नाराज करतोय. प्रथमेश मात्रे डिपॉट ऑन 0. पहिला धक्का रणबीर धनकवडीला.
सफलता या ठिकाणी मिळाल्या. पहा अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. समोर मिडॉनच्या वरतून खेळण्यासाठी गेला, परंतु सूरज पाटील उंच बुरा असा खेळाडू त्या ठिकाणी आहे. त्याच्या हातामध्ये हा सोपा झेल देत असताना फर्स्ट विकेट डाऊन आणि पहिला धक्का 18 या धावसंख्येवर. मुकेश नाईक महागडा ठरलाय, परंतु प्रथमेश मात्रेची विकेट. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर 1-2 विकेट जर आल्या तर नक्कीच दडपण बनवता येईल, कारण चांगल्या धाबा उभारल्यात पहिल्या सत्रामध्ये. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, परंतु ग्रामीण संघामधून पुढे आलेला हा खेळाडू आहे तो एकटघरचा अमित नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर अमित नाईक मैदानात दाखल झालाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 13 चेंडू 28 ची गरज आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. सुमित दोंगडे त्या ठिकाणी तैनात आहे. कोणती चुकी नाहीये फिल्डिंग मध्ये. थ्रो पहा विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. ही ग्राउंड फिल्डिंगची ओळख आहे सुमितची. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव फलक 19. 12 चेंडू शिल्लक आहेत. 27 मात्र करायची आहेत. 13.50 ची सरासरी. मजा येईल या मॅच मध्ये. आणि आपल्या स्क्रीनवर पाहतोय मयूर वाघमारे ब्लॉग्स. सगळेच ऑल इंडिया मधील तुम्हाला चांगले चांगले टुर्नामेंट्स त्याचे अपडेट्स जरूर या ब्लॉगच्या निमित्तानं पाहायला मिळतील आणि त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे मयूर वाघमारे जिथे जिथे जाईल तिथल्या बऱ्याचशा घडामोडी, मनोरंजन, तिथल्या अनेक स्टार खेळाडूंच्या खरं तर मुलाखती असतील किंवा त्यांचे बाईट्स असतील, त्यांच्यामधली चर्चा आहेत, अगदी कॅज्युअल सुद्धा डिस्कशन जे आहेत हे सुद्धा तुम्हाला या ब्लॉगच्या निमित्तानं जरूर पाहायला ऐकायला मिळेल. तर याही चॅनलला सबस्क्राईब करा. 24 लाईव्ह इव्हेंट्स बॅटलाइट्स मध्ये पहा तुमच्या स्क्रीनवर कशा पद्धतीनं ब्राईटनेसनं हा सामना दाखवतो. इकडे स्विच इट केलाय अमित नाईकचा फटका थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. 4 धाबांकरता चौकार. कमाल स्ट्रोक. काय इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला अमित नाईकचा. सध्याच्या घडीला स्टार खेळाडू आहे. प्रफुल्लचा हा चेंडू अगोदरच मन बनवलं होतं स्विच इट करायचंय. चांगला बॉडी बॅलन्स, वेल कंट्रोल शॉट या ठिकाणी येत असताना रन्स मिळाल्या. चौकाराला टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावर. 11 बॉल मध्ये 23 धाबांची गरज आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मुकेश त्या ठिकाणी आहेत फिल्डर. पहिली धाव वेगानं. इकडे दुसऱ्याचा प्रयत्न. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगल रन सुद्धा फार महत्वाची असेल या मॅच मध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक धाव नक्कीच इम्पॉर्टंट राहील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावांची गरज आहे. 21 नीडेड नाव. 25 धावा धावफलकावर आहेत. प्रफुल्लचा हा ही चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगानं मुकेश गेलाय. सर्कल मध्ये थ्रो केलाय तोपर्यंत मात्र क्लास रनिंग बिटवीन द विकेट. दोनही फलंदाज विकेट मध्ये किती फास्ट होते याची प्रचिती मात्र आली असेल. अमित नाईक आणि केतन मात्रेनं अक्षरशः वेगानं या 2 धावा पूर्ण केल्या आणि या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 9 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करायला हवं. इकडे अगदी आपण पाहतोय की विजिबिलिटी लो आहे, परंतु ऑन स्क्रीन जे मोबाईल वरती मॅच पाहतात, लॅपटॉप वरती मॅच पाहतात, टीव्ही वरती पाहतात, त्यांच्यासाठी अगदी लख प्रकाशात ही मॅच वाटते. ओ समोरच्या दिशेला हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. लॉंग बॉडी लाईनच्या दिशेनं अमित नाईकच्या बॅट मधून येतोय हा निर्णायक फटका. चौकार. आणि धावसंख्या 4 न जाईल ती 31 वर. 31. काय मॅच सुरू आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. प्रफुल्ल मोकलचा थोडासा ओव्हर पिच होता. पुढ्यात आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करत असताना सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला तो अमित नाईकच्या पॅटमधून. सामना थोडासा जवळ येतोय एनबी धनकवडीच्या. शेवटचे 8 बॉल 15 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू प्रफुल्ल मोकल पारगावच्या या गोलंदाजाला मात्र चांगले हाताळावे लागतील. अमितचा हा स्ट्रोक. स्क्वाड ड्राईव्ह केला. कमाल फटका आणि बॉलला पाठवलंय कबा पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौफेर फटकेबाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. अमित नाईकनं या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय ते एनबी धनकवडीला. पहा सुरेख ड्राईव्ह. स्क्वाड ड्राईव्हचा अप्रतिम फटका. चांगला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला तो अमितच्या पॅटमधून. सामना जवळ येत असताना 7 बॉल 11 रनची आवश्यकता.
ओ स्वीप केलं यावेळेस मात्र पाहूया लॉंग चेस आहे फाईन लेगचा फिल्डर धावतात त्या ठिकाणी 2 धावा तर सहजतेने पूर्ण झाल्यात आणि प्रफुल्ल मोकलवर मात्र या ओव्हर मध्ये हल्ला चढवलाय हे महागडे षटक म्हणावं लागेल या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि बॅट लाईट मध्ये सध्याच्या घडीला सुरू असलेली लढत 6 चेंडू आणि 9 धावा बॅट लाईट या शब्दाचा आपण वापर करतोय विजिबिलिटी लो नक्कीच म्हणतोय परंतु असं वाटत नाहीये फलंदाजी करत असताना या चेंडूवरती जी नजर किंवा असं वाटतं की हा टेनिस बॉल नसून त्यांना फुटबॉल सारखा दिसतोय जी बॅटिंग अमित नाईक सध्या करतोय 7 बॉल 19 आणि केतन मात्रे 4 बॉल 17 6 चेंडू 9 ची गरज आहे हा सामना खरं तर आता सुपर ओव्हर सारखा खेळावा लागेल 6 चेंडू 9 विजयासाठी ही विकेट घेणं गरजेचं आहे विजयासाठी डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला एकच चर्चा चालू आहे की किंजल स्पोर्ट चषक आदर्श ट्रॉफी ओपन अपचं जे क्रिकेट सध्या चालू आहे त्यामधील विजेता कोण असेल ग्रामीणचा विजेता आपल्याला मिळालाय चॅम्पियन मिळालाय बामणडोंगरी परंतु आता यामधील विजेता कोण प्रेक्षक पहा मैदानावरती उपस्थित आहेत अगदी बाजूला रेलिंग आहे त्या रेलिंग वरती भार देऊन उपस्थित आहेत परंतु त्यांना प्रश्न एकच पडलाय की विजेता कोण 6 चेंडू 9 ची गरज सूरज पाटील आलाय स्विच हिटचा फटका केतन मात्रे काय फलंदाजी करतोय बॉल पाठवलाय त्याने सीमारेषा पार आणि आता 5 चेंडू विजयासाठी 5 ची गरज कमाल स्ट्रोक केतन मात्रे अमित नाईक या जोडगोळीनं आता मात्र हा सामना संपूर्णपणे NB धनकवडी संघाच्या बाजूने झुकवलाय बॉल टू बॉल मॅच आता मात्र पाहायला मिळतंय इकडे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सूरज पाटील सूरजचा हा चेंडू यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळून काढलाय फाईन लेग कडे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थ्रो झालाय आणि तोपर्यंत मात्र रेफर करण्यात आले तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले पाहूया पॉपिंग ग्रीज मध्ये केतन मात्रे सुरक्षित पोहोचलाय की नाही चांगला थ्रो त्या ठिकाणी सरळ विश्वजित मात्रेच्या हातामध्ये परंतु केतन सुद्धा तेवढाच वेगाने पुढे येत होता आणि तो सहजतेने पोहोचलाय त्यामुळे या 2 धावा मिळतील आणि धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाईल सामना आता मात्र संपूर्णपणे हातामध्ये येत असताना 4 बॉल 3 ओ यावेळेस स्क्वार ऑफ द विकेट फटका आणि हा विजयी चौकार सामना जिंकलाय आणि किंजल स्पोर्ट चषक आदर्श ट्रॉफी NB धनकवडी टीम कडे वेल प्लेड बॉयज हार्दिक हार्दिक अभिनंदन खुल्या गटामधील ओपन लॉट्स मधील फायनल जिंकले ती NB धनकवडी आणि ग्रामीणचा विजेता संघ राहिलाय स्वर्गीय जुईली तेजस पात्रे जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी अभिनंदन टीम सगळ्याच विजेत्या संघांचं अभिनंदन आम्ही करतोय मनापासून आणि काही क्षणातच बक्षीस समारंभ या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत तुर्तास सगळ्यांचे आपण आभार मानूया ज्या सगळ्यांनी गेले 11 दिवस खरं तर अमूल्य असं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलं योगदान दिलं आणि नक्कीच एक मोठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागले त्या सगळ्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय आणि थोडा पॉज घेऊन नक्कीच आम्ही तुमच्या समोर येऊ बक्षीस समारंभ या कार्यक्रमाकडे आणि प्राइज सेरेमनीकडे जाऊया आपण सागरजी मांडवकर आपल्या समोर जोडली जाते